नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये आज आपण लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक असणारी, तेवढीच टेस्टी असणारी, बाळाचं वजन, इम्युनिटी किंवा बाळाला एक ऍक्टिव्हनेस देण्यासाठी, बाळाला कॉन्स्टिपेशन पासून दूर ठेवण्यासाठी, छान झोप लागण्यासाठी किंवा बाळाचे गट्स हेल्दी करण्यासाठी खूप जास्त सुपर हेल्दी अशी एक रेसिपी पाहणार आहोत। वळूया रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलाचा सुद्धा वापर इथे करू शकता। तूप हलकसं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत थोडेसे जिरे। हे जिरे छान आपल्याला या तुपामध्ये फुलू द्यायचे आहेत, जेणेकरून या जिऱ्यांचा छान असा एक वास या पूर्ण रेसिपीला येईल आणि याची टेस्ट सुद्धा वाढायला मदत होईल। तुम्ही हवं असेल तर तुम्हाला जिऱ्याची पावडर सुद्धा इथे वापरू शकता। तुम्ही ते पाहू शकता तुपासोबत हे जिरे छान असे फुललेले आहेत। यानंतर आपल्याला यामध्ये काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये मी घेतलेला आहे थोडासा कॉलीफ्लॉवर म्हणजेच आपला जो पांढरा कोबी असतो तो घेतलेला आहे। एक छोटा बटाटा जो वरची सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। एक छोटा टोमॅटो सुद्धा स्वच्छ धुवून याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर लाल गाजर मी इथे एक छोटं घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर जे केशरी रंगाचं गाजर येतं तेही वापरू शकता, पण लाल गाजर थोडंसं गोड असतं, त्यामुळे त्याचा वापर करत असाल तर या रेसिपीला छान चव यायला मदत होईल। थोडेसे मटार घेतलेले आहेत आणि एक छोटं अर्ध बीट कट करून यामध्ये घातलेलं आहे, वरची सालं काढून। त्यानंतर पालकची काही पानं मी इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत। कांदा मी सगळ्यात शेवटी घातलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधी सुद्धा घालू शकता आणि ऑप्शनल आहे, नसेल घालायचा तरी काही हरकत नाही। यासोबतच तुम्ही यामध्ये थोडासा लसूण आणि अद्रक सुद्धा घालू शकता। मी ते अवॉइड केलेलं आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते घालू शकता। त्यानंतर तुपासोबत आपल्याला या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। लक्षात घ्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीयेत, त्यामुळे हलकसं याला तुपाचा वास आला तरीही चालेल, खूप जास्त वेळ तुम्हाला हे ठेवण्याची गरज नाही। यानंतर मी काही मसाले यामध्ये घातलेले आहेत, ज्यामध्ये अगदी 1 चिमूटभर काळी मिरीची पावडर घातलेली आहे, थोडीशी धणे पावडर घातलेली आहे। तुम्ही हवं तर यामध्ये थोडा गरम मसाला सुद्धा टाकू शकता, काही हरकत नाही। त्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे थोडासा हिंग। यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे मुलांना हे व्यवस्थित पचण्यासाठी तुम्ही यामध्ये हिंगाचा वापर जरूर करा। जी मुलं 1 वर्षापेक्षा मोठी आहेत अशा मुलांसाठी थोडंसं तुम्हाला मीठ यामध्ये घातलेलं आहे। मी इथे पिंक सॉल्ट वापरलेलं आहे। हे सगळे मसाले आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहेत किंवा या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत। यासोबतच आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद। मी अगदी 1 चिमूटभर हळद यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ग्लासच्या आसपास पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर याची कन्सिस्टन्सी आणखी पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार। त्यानंतर पाण्यासोबत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला याची चव आणखी वाढवण्यासाठी घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। मी इथे साधारणतः 1 मूठ कोथिंबीर जी आहे ही व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर याची चव थोडीशी वाढण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायची आहे अगदी 1 चिमूटभर साखर। हे ऑप्शनल आहे, 12 महिन्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर माझ्याकडे थोडेसे मोड आलेले मूग होते, मी ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत, ते सुद्धा ऑप्शनल आहेत। आणि हे सगळं आपल्याला झाकून साधारणतः 2 शिट्ट्या होईपर्यंत लो मीडियम गॅसवरती तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे। लक्षात घ्या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाहीत आणि त्याचबरोबर या सगळ्या भाज्या तुम्ही वापरल्याच पाहिजेत असं काही नाही। मी घरामध्ये असलेल्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार, उपलब्धतेनुसार या भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी ते 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकरची वाफ पूर्ण जाऊ दिलेली आहे आणि त्यानंतर मी झाकण उघडलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता अगदी रंगबेरंगी छान असं हे आपलं एक सूप तयार झालेलं आहे। आता हे देत असताना मात्र तुम्हाला मुलांच्या वयानुसार द्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही जे आपलं पळीवरती पाणी दिसतं आहे, हे पाणी तुम्ही 6 ते 7 महिन्याच्या बाळाला 4 ते 5 चमचे जरी देत असाल तरी सुद्धा ते बाळासाठी पुरेसं आहे। जे बाळ 7 महिन्यापेक्षा मोठं आहे किंवा बाळाला थोडंसं टेक्स्चर्ड फूड आवडतं आहे, अशा वेळी तुम्ही हे मॅशरच्या साह्याने या पद्धतीने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता। जी मुलं मोठी आहेत, म्हणजे 2-3 वर्षाची मोठी मुलं आहेत किंवा जी भाज्या खात नाहीत, अशा मुलांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे, जे तुम्ही राईस बरोबर देऊ शकता, दलिया बरोबर, ओट्स बरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर बाळाला हे देऊ शकता। जी मुलं हे टेक्स्चर ज्यांना आवडत नाही त्या मुलांसाठी तुम्ही मिक्सरमध्ये या पद्धतीने प्युरी करून हे सूपच्या स्वरूपामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता। मुलांना हे संपूर्ण पोषण देण्यासाठी अतिशय टेस्टी, तेवढाच हेल्दी असा हा एक ऑप्शन आहे।
जे तुम्ही इव्हिनिंग स्नॅकमध्ये देऊ शकता, लंचमध्ये देऊ शकता, डिनरमध्ये देऊ शकता. तर अशा दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला हे सूप बनवून दाखवलेलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल, जे सोपं वाटेल किंवा ज्या पद्धतीने मुलांना आवडतं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून हे मुलांसाठी तयार करू शकता. तर असं हे खूप हेल्दी, वेट गेनिंग आणि तेवढंच टेस्टी असं सूप म्हणू शकता. हे तयार आहे किंवा करी म्हणू शकता, तेही तुम्ही बाळाला देऊ शकता. सो आय होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि हेल्पफुल ठरली असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.